तर नमस्कार मंडळी, मी प्रथमेश बोबले तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला। तर आजचं खास व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपलं शिपणं आणि शिमगा याच्यामध्ये फरक आहे। शिमगा म्हणजे होळी, जिथे आपल्या सानेवर होळी पेटवली जाते 12 तारखेला धुळीवंदनच्या दुसऱ्या दिवशी। तर शिपणं म्हणजे जेव्हा पालखी घरी येते आपल्या, त्याला शिपणं म्हटलं जातं। तर ह्या दिवसाची खूप आतुरतेने आपण वाट बघत असतो। वर्षातून हा दिवस एक येतो, पण या एका दिवसाची खूप वर्षभर वाट बघावी लागते, खूप तयारी करावी लागते। साफसफाई झाली, रांगोळी झाली, म्हणजे प्रॉपर सगळं पालखीला लागणारं सामान, हार, नैवेद्य, रांगोळ्या काढाव्या लागतात। तर ह्या सगळ्या खूप गोष्टी असतात। तर ह्या दिवसाचं असं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक वेळेला आपण देवाच्या भेटीला जातो देवळामध्ये। तर हा दिवस असा आहे की देव आपल्या भेटीला आपल्या घरी येतो। तर ह्या दिवशी वेळ काढून इकडे येणं म्हणजे खूप अत्यंत महत्त्वाचं असतं। तर आज 19 तारीख आहे आणि वाजले आताचे 10। तर आता आम्ही जाऊ सकाळी पालखी घ्यायला। वरच्या वाडीतून देव येतो खाली। तर खालच्या म्हणजे आमच्या वाडीतली लोक पहिलं जातात सगळं वरती देवाला, जे काय असेल प्रॉपर जे ढोल वगैरे जे सगळं घ्यायचं असेल ते, मग देवाची पालखी उठून मग आमच्या वाडीत आणली जाते। मग तिकडनं जाते पहिला बेटकर साहेबांकडे। तर मग ते झाल्यानंतर मग आपल्या वाडीची गरज स्टार्ट होतात। तर त्या दिवसात पूर्ण दिवसात कसं होतं, काय होतं, देवाला काय काय केलं जातं, नैवेद्य कसं दाखवलं जातो, वेणी वगैरे दाखवून देवीला ओटी भरली जाते खणा नारळाची वगैरे, त्या सगळ्या गोष्टी मी पुढे दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला। तर व्हिडिओ थोडी पण स्किप करू नका। आणि आज सगळे गावकरवाडीतली मंडळी चालली आहे वरती आज बेटकरवाडीत। तर पालखी घ्यायला आज आमच्याकडे पालखी येणार। पालखी आता बेटकर साहेबांकडे आली होती। आता इकडे त्यांचं सगळं पूजा नैवेद्य वगैरे दाखवून झालेले आहे। आता पालखी बाहेर त्यांच्या अंगणामध्ये नाचवली जाते थोडा वेळ, आणि मग नाचवून मग पुढची घरं घ्यायला सुरुवात करते। आता तुम्ही बघू शकता इकडे थोडी नाचवली जाईल पालखी आणि मग इथून पुढे जाईल। तर आता पालखी बेटकर साहेबांच्या घरातून निघालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता पालखी पुढे रवाना झाली आहे सगळ्यांची घरं घ्यायला। या ढोलक्यांना ह्याला घेत ठेवायला पाहिजे। वेटकर जरा चढावट काढतो। हे ढोलक्या ह्याला ठेवायचा, ढोलक्यांना ह्याला ठेवायचा। तर पालखी आता गुरुवांकडे आलेली आहे, तुम्ही बघू शकता। ह्या साईडून पालखी आहे, इकडे निशाणाने ढोलांची रांगोळी काढलेली आहे। दारात पण इथे रांगोळी काढली आहे पिऊनी दोन्ही साईडला, आणि इथे तुम्ही बघू शकता इथे पालखी ठेवण्याची जागा आहे, इथे पण रांगोळी काढली आहे। आणि इथे राईट साईडला पाहुणे मंडळींना बसण्यासाठी सोय केली आहे। आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही इथे देवाची पूजा वगैरे झालेली आहे आमची मस्त, हार वेणी वगैरे घालून। आणि राईट साईडला दोन्ही देवींच्या ओटींची तयारी केलेली आहे, एक जुगाय देवीची आणि पाहुण्या देवीची। तुम्ही आता वाजलेत घड्याळात 1 वाजला। तर आता आम्ही चाललो आहे, आता पालखी आहे अजितकडे, अजितवीरकडे, अजाकडे। तर आता पालखी आम्ही घेऊन येऊ, तो मी छोटा शॉर्ट टाकायचा प्रयत्न करेन। आणि पालखीचे कसे पाय वगैरे धुतले जातात हे मी सगळं व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन की आमची परंपरा कशी आहे, आमची पद्धत कशी आहे शेनावड्यातली, आपला संगमेश्वर गावातली। तर चला बघूया आपण। आणि नैवेद्याची वगैरे सगळी तयारी झालेली आहे, ते सगळे मी शॉर्ट टाकेनच। सकाळी रांगोळी वगैरे काढली, ते सगळं मी टाकेन। तर खूप एक्साइटेड आहे, आता पालखी येईल थोड्या वेळातच।
तर चला आता जाऊया पालखी घ्यायला आणि भेटू तुम्हाला पुढे. तर आता ते तुम्ही बघू शकता इथे नैवेद्याची तयारी वगैरे झालेली आहे. 2 देवींना 2 नैवेद्य आणि 1 नैवेद्य निशाणाचा, असे 3 नैवेद्य प्रॉपर केलेले आहेत. सगळं सांगतो प्रत्येक वेळेला की कसं देवीचे पाय वगैरे धुतले जातात, कसा नैवेद्य दाखवला जातो, कशी पूजा केली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी भाऊ दरवेळेलाच आम्हाला दाखवतो.
तर अशा पद्धतीने आता देवाची पूजा वगैरे करून झालेली आहे माझी, नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं. आता काय गारणं वगैरे असतील ते गारणं घालून मग देव आमच्याकडनं पुढे होईल. आज बेटीचा कुटुंबाचा बाय तुझं काय आणि माहेर वशीने पोरगीने आज बेटीचा नारळ आणि तर पालखी आताच आमच्या घरातनं निघाली आहे. आता पुढची घरं घेतली जाईल. आता डायरेक्ट इकडनं जाईल माया जागडे आणि मग तिकडनं दीपककडे आणि मग तिथून अशी पुढे पुढे घरं घेत जाईल. तर आता वाडीतली सगळी घरं घेऊन झालेली आहेत पालखीची. आता शेवटचं घर म्हणजे गावकरांचं, तिकडे आता पालखी जाईल आणि ते गाजत गाजत पालखी आलेली आहे. आणि इथून मग थोडं होळीच्या सोंड थोडी नाचवली जाईल आणि मग पालखी थोड्या वेळासाठी विराजमान होईल. मग पालखी रात्रभर नाचवली जाते. तर पालखी आता शेवटच्या घरात चाललेली आहे नितीनकडे. आता नितीनकडनं पण पालखी आलेली आहे आणि आता थोड्या होळीच्या सोंडात 1-2 सूड मारून मग पालखी परत जाऊन विराजमान होईल आणि मग पालखी डायरेक्ट रात्री बाहेर काढली जाते रात्रभर जागवण्यासाठी. लग्न झालेले नवरा नवरी असं त्यांना असं भिजवलं जातं पाण्याने. तर अशा पद्धतीने पालखी बाहेर काढलेली आहे. तर खूप मजा येते ह्या सगळ्या गोष्टींची. पालखी रात्रभर जागवली जाते, फुल जल्लोष असतो अख्ख्या वाडीचा गावांचा. तर तुम्ही बघू शकता किती मजा येते ह्या सगळ्या गोष्टी अनुभवताना. तर मंडळी पालखी रात्रभर जागवून झालेली आहे आणि आज दुसरा दिवस म्हणजेच पालखी आज खाली जाईल खालच्या वाडीत आमच्या वाडीतून. तर हा असा काहीसा व्हिडिओ होता आपला शिपण्याचा 2025चा चेनावड्या गावचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा होता व्हिडिओ. तर चला तुम्हाला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुमचा वेळ आला निरोप घ्यायची. चला राम राम.